नमस्कार। आज मी तुमच्या भेटीला एक खास कार्यक्रम घेऊन आलेलो आहे, गणपती विशेष। मला माहिती आहे तुमच्या घरामध्ये आता सगळी गणपतीची तयारी चालू असणार आहे, गडबड चालू असणार आहे, आरास करणं चालू असणार आहे, एक सजावट चालू असणार आहे, जो काही उत्साह असणार आहे ना, तर त्याच्यात मी थोडीशी आणखीन भर घालणार आहे। मी थोड्याशा तुम्हाला टिप्स देणार आहे, काही सूचना करणार आहे, पण त्या काही तुम्हाला त्रासदायक नसणार आहेत, कारण आपल्या सगळ्यांचा लाडका देवबाप्पा गणपती बाप्पा, तर त्याची जी आपण मूर्ती बुक करतो ना, ती मूर्ती कशी असायला हवी, मग काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आज मार्केटमध्ये मिळत आहेत, तर या सगळ्याची माहिती देण्यासाठी तुम्हाला लालबागच्या एरियात घेऊन आलेलो आहे। तेव्हा आपण पहिला कारखान्यात जाऊया, चला। खूप नवनवीन प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत आणि मुळात काय ना, गणपती हाच विषय इतका सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि लाडका असतो ना, त्यामुळे मग त्याची वेगवेगळी रूपं बघायला आपल्याला नेहमीच मजा येते। मी ज्या दुकानात आत्ता आलेलो आहे तिकडे आपल्याला खूप सारी व्हरायटी बघायला मिळेल। म्हणजे व्हरायटी म्हणजे कशी, तुम्हाला दाखवतो। अगदी दगडूशेठपासनं, जो अगदी पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे, जगभरात प्रसिद्ध आहे, ती दगडूशेठची मूर्ती। आणखीन एक विशेष आकार असा सांगता येईल तो म्हणजे बालाजीच्या आकारातली उभी गणपतीची मूर्ती, जो आकार आजवर मी कधी पाहिलेला नाहीये, पण खूप सुबक आणि खूप आखीव रेखीव अशी मूर्ती, आणि ती बालाजीच्या रूपातली आहे। किंवा आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर इथे साईबाबांच्या पोजमध्ये बसलेली एक गणपतीची मूर्ती आहे। म्हणजे मुळात काय आहे ना, गणपती मी जसं तुम्हाला म्हणलं की सगळं लाडकं दैवत आहे सगळ्यांचं, त्यामुळे जे काही आपल्याकडे 32 कोटी देव असतील त्या सगळ्यांची रूपं तुम्हाला गणपतीमध्ये दाखवू शकतो आपण, ती दिसू शकतात, आणि त्या टाईपच्या मूर्ती आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत। अजून एक छान प्रकार तुम्हाला दाखवायचा झाला तर तो म्हणजे जास्वंदाच्या फुलामध्ये गणपती बसलेला आहे आणि त्याच्यापुढे शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावरती तो अभिषेक करतोय। म्हणजे खूप खूप छान आयडिया आहे ती मूर्ती बनवण्यामागे। तर ही तशीच एक मोठी मूर्ती आहे, त्याचप्रमाणे सिमिलर प्रकाराची पण एक छोटी मूर्ती आहे, आणि ह्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसमधनं केलेल्या आहेत। तर प्लास्टर ऑफ पॅरिस हे मटेरियलसुद्धा आता जराशी आउटडेट होत चाललेलं आहे। एक समाजामध्ये एक जागृती निर्माण होते की कुठलं मटेरियल, कुठली वस्तू वापरावी आणि कुठलं मटेरियल वापरू नये। तर शक्यतो आपण हे टाळूया की प्लास्टर ऑफ पॅरिस वापरू नये, कारण त्यांनी आपल्या निसर्गाची हानी होते। तर ही एक आणखीन एक वेगळ्या प्रकारची मूर्ती, ही गणपतीची मूर्ती नंदीवरती विराजमान झालेली आहे आणि शंकराच्या आकारात ती मूर्ती आहे। तेव्हा तिचा रंग मुळात वेगळा आहे। नंदी जो काही त्यांनी केलेला आहे तो खूप आखीव रेखीव आहे, आणि मुळात गणपतीचे डोळे हे जे बोलतात ना, हे सगळं जे काही रूप आहे त्याचं ते डोळ्यांमध्ये आहे। डोळे आहेत, मग त्याची पोज असेल, आणि मग ती प्रत्येक मूर्ती आपल्याला काहीतरी सांगत असते। तर हा एक आकार झाला। किंवा आणखीन एक फेटा घातलेली एक मूर्ती आहे, आणि प्रत्येक मूर्तीचं जर काही विशेष सांगायचं झालं तर त्याच्या दागिन्यांकडे आणि त्याचं जे त्याला वस्त्र नेसवलेलं असतं तर त्याकडे जे विशेष, गणपतीची वेगवेगळी रूपं आपण आत्ता बघतोय, आणि त्यात आणखीन एक नवा प्रकार म्हणजे जरीच्या रंगाने रंगवलेले गणपती। ते म्हणजे स्पार्कलिंग कलर्स असतात ना, तर त्या रंगाने रंगवलेले गणपती, किंवा मी मगाशी तुम्हाला जे म्हणलं की त्यांच्या दागिन्यांवरती विशेष कामगिरी केली जाते। तर नुसतेच दागिने रंगवण्यापेक्षा आजकाल खडे वापरूनही त्यांचे दागिने केले जात आहेत। तर त्यातले आपण काही प्रकार बघूया। त्या गणपतीला जर तुम्ही बघाल तर त्याच्यात भिगबाळी जशी असते तसं कानात काहीतरी त्यांनी इथे लावलेलं आहे गणपतीच्या, जे फार छान दिसतंय। खूप वेगळा दागिना आहे तो, आजवर मी कधी पाहिलेला नाही हा प्रकार, ते खूप छान दिसतंय। किंवा मी जसं म्हणलं की जरीचा रंग, तर या गणपतीला जो लालबागचा राजा असतो तर त्याचीच एक प्रतिकृती म्हणता येईल। तर याला पूर्ण मढवलेलं आहे खड्यांनी आणि जरीच्या रंगाने, तर त्याचं जे काही रूप उठून दिसतंय ते फार वाखाणण्याजोगं आहे, खूप वेगळं आहे ते।
तेव्हा असे खूप वेगवेगळे प्रकार आजकाल मार्केटमध्ये मिळत आहेत. सो तुमच्या आवडीला कुठला बाप्पा पडतोय तो तुम्ही बघा आणि बुक करा. खूप सारे गणपतीचे प्रकार आतापर्यंत आपण पाहिले आणि आणखीन बरेच काही बघणं बाकी आहे. पण या एकाच कारखान्यात बघण्यापेक्षा आपण आणखीन वेगळे प्रकार वेगळ्या कारखान्यात जाऊन बघूया. चला. आपण आता एका दुसऱ्या कारखान्यात आलोय आणि इकडे आणखीन व्हरायटी बघायला मिळणार आहे. तेव्हा फार वेळ न घालवता आपण लगेच आत जाऊया. इथे खरंच जास्त व्हरायटी आहे. म्हणजे वेगवेगळ्या आकारातील गणपती तर आहेतच, शिवाय गणपतीचं जे एक वाहन आहे उंदीर मामा, त्या व्यतिरिक्तही अनेक वाहनांवरती विराजमान झालेल्या गणपतीच्या मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील. क्या बात आहे. आणखीन एक विशेष गोष्ट इथली सांगायची ती म्हणजे अगदी छोट्याशा गणपतीपासून ते 6 फुटी गणपतीपर्यंत खूप सारी व्हरायटी या दुकानात आहे. आपण आधी छोट्याशा गणपतीपासून सुरुवात करूया. गणपतीचा आकार कितीही लहान मोठा केला ना तरी त्याचा गोडवा काही संपत नाही. तर ही अगदी 6 इंची छोटीशी गणपतीची मूर्ती, आणि ही छोटीशी मूर्ती असली तरीही याच्यात विशेष लक्ष असं दिलंय की उंदीर मामा तर आहेतच, शिवाय इथे मोर सुद्धा आहे, पिसारा फुलवलेला. त्यामुळं गणपतीच्या मागे तुम्ही बघितलं तर मोराचा पिसारा फुललेला आहे आणि त्यामध्ये तो बसलेला आहे. तर इकडे आणखीन एक आपल्यासमोर मूर्ती आहे आणि ती म्हणजे बालगणेशाची. आणि हा बालगणेश राजहंसावरती विराजमान झालाय. म्हणजे हा प्रकार मी आजवर कधी पाहिलेला नव्हता. आणि मी म्हणलं तसं की त्याचा जो गोडवा आहे, त्यातलं जे सात्विकता आहे, ती प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्याला तितकीच छान जाणवते, दिसते. तर राजहंसा व्यतिरिक्त आजवर कधीही न पाहिलेली मूर्ती अशी ती म्हणजे हनुमानावरती विराजमान झालेला गणपती. गणपतीच्या कारखान्यात आलोय आणि तिथल्या काही आठवणी नाहीत असं नाही होऊ शकत. मला आठवतंय 2002-2003 साली मी साताऱ्याला डिप्लोमाचं शिक्षण घेण्यासाठी काही महिने राहिलो होतो. म्हणजे माझं बाकीचं शिक्षण सगळं ठाण्यात झालं, पण ठाण्यातली ॲडमिशन होते की नाही होते असं जेव्हा डळमळीत होतं तेव्हा मी साताऱ्याला ॲडमिशन घेतली होती. आणि गणपतीचाच पिरियड होता आणि तसं लहान होतो मी, तेव्हा मी माझ्या आजोबांकडे राहायचो. आणि तिथे एक गणपतीचा कारखाना आहे माझ्या आजोबांच्या घराच्या बाजूला. तर तिकडे 30 फुटी मूर्ती करण्याचं काम चालू होतं आणि ते बघूनच मी मुळात एकतर एक्साईट झालो होतो की 30 फुटी मूर्ती. कारण मी आजवर कोल्हापूर, पुणे याच भागात बघितल्या होत्या, मुंबईला तर मी कधी आलोच नव्हतो. आणि तशी मूर्ती बनवण्याचा कारखाना इथेच बाजूला आहे आणि आपण तिथे जाऊ नये तर ते काही शक्य नव्हतं. त्यामुळे मी आजोबांना सांगून रोज कॉलेजनंतर त्या कारखान्यात त्यांना मदत करायला जायचो. माझ्या आजोबांना शंका आली की बापरे, हा मुलगा नक्की जातो कुठे, म्हणून माझे आजोबा त्या कारखान्यात बघायला आले आणि मी खरंच असा गणपतीचा कान कोरतोय किंवा कुठला तरी एखादा दागिना कोरतोय. मग त्यांनी मला सांगितलं होतं की हा कंगवा असतो, हे या हत्याराला काहीतरी म्हणतात आणि हे असं असं चालवायचं असतं, असं त्यांनी मला एकदा दोनदा शिकवलं. आणि शिकवल्यानंतर ते मला इतकं आवडलं आणि मी तासन तास इथे रमत होतो. त्यामुळे इथले जे काही कारागीर आहेत त्यांच्या हातून इतक्या मूर्ती घडतायत, त्यांना किती मजा येत असेल नाही का. बाय द वे, तुम्हाला मासे आवडतात? नाही, तुम्हाला कळणार नाही. गणपतीच्या दुकानात आलो आणि मासे आवडतात काय विचारतोय हा. घाबरू नका, माशावरती विराजमान झालेला गणपती सुद्धा आहे. आपली गणपती कारखान्याची सफर अशी चालू राहणार आहे, पण आपण क्षणभर विश्रांती घेऊया आणि लगेच परत येऊया. नमस्कार, मी शशांक केतकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ही एक खूप वेगळ्या प्रकारची मूर्ती आहे. ती म्हणजे अजंठा केव्स जे आहेत त्यामध्ये जे कोरीव काम असतं, तर त्या कोरीव कामावरनं इन्स्पायर होऊन ही मूर्ती केलेली आहे. तर याचा आकार तुम्ही पाहिलात तर खूप वेगळा आकार आहे आणि त्याच्या हातात वीणा आहे, खूप वेगळ्या प्रकारचे दागिने आहेत.
खूप वेगळ्या प्रकारची नक्षी आहे त्याच्या बाजूला, इवन त्याच्या पायाची एक मोर आहे. सो खूप वेगळा प्रकार हा आपल्याला अजून एक बघायला मिळतोय. जे मी मगाशी तुम्हाला म्हणलं की नुसतं रंगवण्यापेक्षा ॲक्च्युअल खडे वापरून जे सजवलं जातं मूर्तीला, तो हा आणखीन एक प्रकार. याच्यात खडे तर आहेतच, शिवाय मोती वापरलेत आणि ॲक्च्युअल त्यांनी काही कापडाचा भाग वापर. हे खरंच वेल्वेट आहे असं वाटावं इतकं खरं रंगवलं. मी इथं आल्यानंतर विचारलं, खरं वेल्वेट तुम्ही लावलंय त्याच्यावर? तर नाही, हा रंग आहे. आतापर्यंत आपण सगळ्या तयार मूर्ती पाहिल्या, पण आता इथे ॲक्च्युअली मूर्ती बनताना आपण बघतो. म्हणजे मूर्ती बनवून झाली, पण त्याला फिनिशिंग टच देणं चालू. म्हणजे त्याच्यावरती दागिने लावणं किंवा एखादं पीस असेल तर ते पीस लावणं किंवा बाकी जी काही सजावट त्या मूर्तीची आवश्यक आहे तर ती सजावट करण्याचं काम आता इथे चाललेलं आहे. आणि हे जे काही काम करतायत ना, हे बघितल्यानंतर मला आणखीन एक आठवण मनात आली. ती म्हणजे माझे आजोबा. ते स्वतः गणपतीत करायचे आणि जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी कदाचित झाले असते, पण पैशाअभावी त्यांना तिथे ॲडमिशन नाही घेता आली. तर त्यांच्या हातात मुळात कला होती. ते उत्तम चित्रकार होते, खूप छान गणपती करायचे आणि त्यांचा स्वतःचा परळलाच कारखाना होता. ते ऑर्डर्स घ्यायचे मोठ्या मोठ्या गणपतींची. तर त्यांचा तो बिझनेस फार छान चालू होता, पण काही कारणांमुळे त्यांना तो बिझनेस बंद करावा लागला आणि 40 वर्षांनंतर त्यांनी मागच्या वर्षी पुन्हा गणपती करायचा ध्यास घेतला, वयाच्या 82व्या वर्षी. आणि त्यांनी कुठून तरी शाडूची माती मागवली आणि गणपती करायला सुरुवात केली. बरं, साचा कधीच त्यांनी वापरला नव्हता. तसा 82व्या वर्षीसुद्धा त्यांनी विदाऊट साचा गणपती करायचा असं ठरवलं आणि त्यांचा गणपती करणं हा ही एक आवड त्यांनी पुन्हा जोपासायला सुरुवात केली. आणि त्यांनी 25 गणपती मागच्या वर्षी केले. अगदी छोट्या आकारापासून मोठ्या आकारापर्यंत अनेक गणपती केले. आणि हे करतानाच त्यांनी आमच्या आजूबाजूच्या अनेक लहान मुलांना गणपती कसा करायचा, तो कसा रंगवायचा, तो किती वेळ वाळवायचा, तो कसा ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. तर मला असं वाटतं की हे मुळात ही कला जी आहे ही शिकवली जाणं फार महत्त्वाचं आहे. हस्तांतर होणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे ही कला आहे, ही एक संस्कृती राहिलेली आहे की आपल्याकडे जे काही लिहिलं जातं, जे काही बोललं जातं ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिलं जातं. मी फॉर्च्युनेट आहे असं म्हणेन, कारण आजोबांकडनं तो वारसा माझ्याकडे थोडासा आला. आणि कारण आजोबांना आधी कधी करताना मी पाहिलेलं नव्हतं. जे काही पाहिलं ते मागच्याच वर्षी पाहिलं आणि नशिबाने मी त्यावेळी घरी होतो, त्यामुळे मी आजोबांबरोबर बसून अख्खा एक गणपती तयार केला, जो मी माझ्या घरात ठेवला. फारसा काही आकार बरा नाही झाला, पण तरी तो गोड आहे, छान आहे, गोंडस आहे तो एकदम. गणेशाचे कितीही आकार आपण पाहिले तरी ते कमीच, नाही का? तर असेच आणखीन काही प्रकार, आणखीन काही आकार आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. ते म्हणजे एक गजमुखी गणपती आहे. त्याशिवाय एक सिंहावरती विराजमान झालेला गणपती आपल्याला बघता येईल, तोही इथे आहे. आणि ह्याहीपेक्षा खूप इंटरेस्टिंग आहे आकार, तो म्हणजे तबला वाजवणारा गणपती. म्हणजे मी आजवर सायकल चालवणारा गणपती किंवा अण्णा हजारेंच्या आकारातला गणपती, असे वेगवेगळे प्रकार पाहिले, पण तबला वाजवणारा गणपती तोही आहे. खूप सारी व्हरायटी आपण पाहिली, पण मला आणखीन खूप व्हरायटी पाहायची. खूप वेगवेगळ्या मटेरियलमधले, खूप वेगवेगळ्या आकारातले गणपती पाहायचे.
नमस्कार, मी शशांक केतकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या शेवटच्या भागात स्वागत करतो। व्हरायटी आपण बघतोय गणपतीची आणि इथे आणखीन व्हरायटी आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे पेशवाई थाटात बसलेला गणपती, ज्यांनी पांढरं वस्त्र परिधान केलंय आणि एक जांभळ्या रंगाचा कुर्ता अंगावर आहे। खूप वेगळं कलर कॉम्बिनेशन आहे, तितकंच सुबक आणि तितकंच आकर्षक असं कलर कॉम्बिनेशन आणि वर त्याची पगडी, त्यामुळे एक ते उठून दिसतंय हे सगळं कॉम्बिनेशन आणि खूप छान दिसतंय। त्याचप्रमाणे इकडे एक मैसुरी अष्टविनायक नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे त्याची जी बसण्याची पद्धत आहे ती मैसुरी आहे आणि त्याच्या पूर्ण खालती अष्टविनायक त्यांनी केलेला आहे, तर हा एक वेगळा प्रकार आहे। आणि मुंबईचं आणखीन एक लाडकं दैवत ते म्हणजे सिद्धिविनायक। सिद्धिविनायकाची ही मूर्ती आपल्याला इथे खालती बघता येईल। आपण आतापर्यंत खूप व्हरायटी पाहिली, पण ती काही संपत नाही, नाही का? आणि खरंच संपत नाही हो, आणखीन अनेक आकारातल्या अनेक प्रकारातल्या मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतील। उदाहरण द्यायचं झालं तर बाळगोपाळांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, अगदी लाडका, जी आता एक फिल्म येऊन गेली बाल गणेश, त्या आकारातला गणपती इथे आहे, आपल्याला बघता येईल। त्याचा चेहरा आणि त्याचं शरीर याचं जे प्रपोर्शन आहे ते इतकं गोंडस केलं आहे त्यांनी, जे कार्टूनमधलं कॅरेक्टर आहे ना ते ॲक्च्युली तशी त्यांनी मूर्ती तयार केली आहे, तर ते आपल्याला बघता येईल। आणि सगळ्या वाहनांवरती विराजमान झालेला गणपती पाहिला, पण एका ब्रशवरती आणि रंगाच्या डबीवर बसलेला गणपती हा, त्यामुळे त्याचं विशेष कौतुक करावं लागेल आपल्याला। किंवा आणि त्याहीपेक्षा एक वेगळा प्रकार म्हणजे पार्वतीच्या खांद्यावरती बसलेला बालगणेश, तोही आपल्याला बघता येईल। गणपतीची मूर्ती तर सुबक आणि खूप आखीव रेखीव आणि एकदम प्रसन्न करणारी आहेच, पण त्याहीपेक्षा त्याच्या आईचा चेहरा खूप छान प्रसन्न आहे। त्या व्यतिरिक्त आणखीन एक आहे ते म्हणजे विठोबा माऊलीच्या आकारात उभा असलेला गणपती, त्याचा रंग अगदी तसाच आहे, त्याची जी उभं राहण्याची एक पोज आहे ती तशीच आहे आणि त्यातली जी सात्विकता आहे, त्यातली जी प्युरिटी आहे ती खरंच तशीच जोपासलेली आहे। तर मंडळी, या गणपती कारखान्याच्या सफरीत आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पाहिल्या, म्हणजे वेगवेगळ्या आकारातल्या वेगवेगळ्या रंगाच्या मूर्ती पाहिल्या, एक सामाजिक भान असलेल्या, सामाजिक काहीतरी संदेश देणाऱ्या मूर्ती आपण पाहिल्या। इतकी विविधता असतानाही त्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे त्यातली सात्विकता, त्यातला सच्चेपणा। ही सात्विकता, हा सच्चेपणा जर आपल्यामध्ये आला ना तर आणखीन काय पाहिजे। मी शशांक केतकर, म्हणजेच तुमचा लाडका श्री गोखले, तुम्हा सगळ्यांची रजा घेतो आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा देतो। आपण एकदा सगळे एकत्र म्हणूया, गणपती बाप्पा मोरया। झी 24 तास, एक पाऊल पुढे।